पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत याद्या येण्यास सुरुवात झाली आणि याद्या आल्यानंतर ई-केवायसी अंतर्गत देखील नवीन प्रणाली बायोमेट्रिकद्वारे ई-केवायसी प्रक्रिया देखील सुरू झाली आणि यामुळे आता या कर्जमाफीच्या प्रक्रियेस अधिकची गती मिळाली आहे आणि आता याबाबतचा एक महत्त्वाचा नवीन जी-आर आला आहे। या जी-आरमुळे आता शेतकरी कर्जमाफी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये आले आहे त्या शेतकऱ्यांना आता रक्कम जमा होणार आहे। आपल्याला माहिती आहे, आपण कालच पाहिलं की 553 शेतकऱ्यांची पहिली यादी आली आहे आणि या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव असणार आहे त्यांची ई-केवायसी प्रक्रिया देखील सुरू झाली असून ही ई-केवायसी केल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही त्यांची कर्जमाफी अंतर्गत बसलेली रक्कम आहे ती रक्कम जमा होणार आहे आणि या रकमेसाठीचाच अत्यंत महत्त्वाचा हा जी-आर आलेला आहे। आता या कर्जमाफीबाबत काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कर्जमाफीची यादी आम्ही कुठे पाहायची, ही ई-केवायसी कुठे करायची आणि आमचे पैसे किती रुपये माफ झाले आहेत हे आम्हाला कसे समजणार, पुढची यादी कशी येणार। चला या कर्जमाफी अंतर्गतच्या सर्व प्रक्रियेची आपण रेग्युलर अपडेट घेणार आहोत, त्यामुळे आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने शेतकरी मित्रांनो पोहोचणार आहे। तर या कर्जमाफी अंतर्गतचा महत्त्वाचा जी-आर मी का म्हणतोय, तर हा जी-आर काय आहे ते आपण आधी पाहूया। तर लक्षात घ्या, या ठिकाणी बघा तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती हा जी-आर पाहू शकता। हा जी-आर आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती 2026 या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत, म्हणजेच की निधी वितरणास मान्यता मिळाली आहे आणि दिनांक 22 जुलै काल संध्याकाळी हा जी-आर आला आहे। आता या जी-आर मुळे किती निधी वितरित झाला आहे, कोणाला पैसे येणार आहेत, तर चला हे देखील आपण जाणून घेऊया। तर बघा, मंत्रिमंडळाच्या दिनांक 2 जून 2026च्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मान्यता देण्यात आली आणि सदरील मान्यतेस देऊन या संदर्भातील पहिली यादी वगैरे जाहीर करण्यात आली आहे। हे तुम्हाला सांगतो मी, सन 2026-27च्या आर्थिक पुरवणी मागणीद्वारे मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी 20,552 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि या मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी आता 20,552 कोटी मंजूर करण्यात आला आणि यातील फक्त 1 कोटी रुपये हा निधी वितरित झाला आहे। खरं तर 2 कोटी रुपयांपर्यंतची पहिली कर्जमाफीच्या यादीमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळणार असे आपल्या सहकार मंत्र्यांनी काल बोलताना सांगितलं होतं, परंतु वास्तविक 1 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी वितरित झालेला आहे आणि या 1 कोटीमध्ये 553 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। आता या 553 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी रुपयाचा लाभ वितरित झाला आहे, म्हणजे लक्षात घ्या, ही यादी पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्यांच्या रकमा कशा आहेत, तर त्यांच्या रकमा आहेत त्या ठिकाणी 15,000, 25,000, त्या ठिकाणी बघा परत 30,000 अशा पद्धतीच्या रकमा त्या शेतकऱ्यांच्या मंजूर झालेल्या आहेत। म्हणजे की 1 लाखांहून वर 1.5 लाखांच्या आसपास कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये शेतकऱ्यांची नावं नाही आहेत। आता ज्या शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये आली आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम जमा होण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत आणि आषाढी एकादशीच्या आत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्यांची कर्जमाफीची रक्कम जमा होऊन त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। आता यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफीची यादी तुम्ही कशी पाहू शकता। अनेक शेतकऱ्यांनी मला विचारलेला कालपासून प्रश्न की या कर्जमाफीची आम्ही यादी कशा पद्धतीने पाहू शकतो। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, ही यादी तुम्हाला कुठे पाहता येणार आहे, तर ज्या शेतकऱ्यांचं सर्वात पहिला मुद्दा, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे आणि या मेसेजमध्ये तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्यावी अशा पद्धतीने हा मेसेज असणार आहे। आता जर शेतकऱ्याला मेसेज नाही आला तर काय, तर लक्षात घ्या, तुम्हाला जायचंय कुठं, तर तुम्हाला जायचंय तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रावरती। आपले सरकार सेवा केंद्रावरती त्या पोर्टलवरती एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे, ज्यामध्ये PA म्हणजेच की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, PAHY पुण्यश्लोक अहिल्यादेवी की होळकर योजना, आणि या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी थेट पाहू शकणार आहात आणि यादीमध्ये तुमचे नाव असल्यास तुम्हाला काय करायचंय, तुमच्या नावासमोरील कर्जमाफी अंतर्गत जी काही रक्कम बसली ती रक्कम बरोबर आहे का ते तपासायचं आहे आणि ती रक्कम बरोबर असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे आधार प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी करून घ्यायची आहे आणि ही ई-केवायसी करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमची कर्जमाफीची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। 553 शेतकऱ्यांची पहिली यादी खूप जास्त कमी प्रमाणामध्ये आहे। आता शेतकरी सर्व दुसऱ्या यादीची वाट पाहत आहेत आणि आपल्या सहकार मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार येत्या 3 दिवसांमध्ये दुसरी यादी येईल। साधारणपणे सोमवार अथवा मंगळवारी
शेतकऱ्यांना दुसरी यादी आणि या दुसऱ्या यादीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी समावेश केल्याची शक्यता असणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही घाबरून जाऊ नका। कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता ही प्रक्रिया वेगाने होणार आहे आणि जशी जशी ही प्रक्रिया पुढे जाईल त्या पद्धतीने तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर आपण अपडेट देत राहू। आता तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही समस्या असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।